यवतमाळ जिल्ह्यातून अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निर्देश दिले आहेत। मात्र त्यांच्याच अधीनस्थ असलेल्या खंडाळा पोलीस ठाण्याअंतर्गत रोहडा इथं यवतमाळ एलसीबीने धाडसत्र राबवून एकाच्या घरातून 55,000चा गांजा जप्त केला। या कारवाईमुळे खंडाळा पोलिसांचं पितळ उघडं पडलंय। गजानन टोपे राहणार रोहडा पुसद तालुका असं आरोपीचं नाव आहे। या आरोपीच्या घरात गांजा साठवला असल्याची टीप जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांना मिळाली। यावरून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनोने यांना कारवाईचे निर्देश दिले। त्यानंतर एलसीबीनं खंडाळा पोलीस ठाण्याअंतर्गत रोहडा हे गाव गाठलं। गावातील गजानन टोपे याच्या घराची झडती घेतली। यानंतर कारवाईत पुसदच्या वसंतनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नंदकुमार पंत देखील सहभागी होते। कसून झडतीत या आरोपीच्या घरात हॉलमधील लाकडी पलंगात 2 किलो 182 ग्राम गांजा, मोबाईल आणि गांजा पॅकिंगसाठी लागणारी सीलिंग मशीन, प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण 55,000च्या वरचा मुद्देमाल जप्त केला आहे। काही महिन्यांआधी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात मादक पदार्थांच्या विक्रीसह अग्निशस्त्रांची रेलचेल सुरू आहे। सर्वसामान्य यामुळे हवालदिल झाले आहेत। तरी देखील आडवळणाच्या खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चक्क घरात गांजा सापडतो। यामुळे पोलिसांचा इथं वचक किती आहे हे यातून स्पष्ट होतंय।